वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कशा तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. काळजी घ्या स्वतःची, परिवाराची. फ्रेंड्स, आता वाजले आहे 1:30. रुहीला थोडा लॅट्रिनचा प्रॉब्लेम झालेला आहे. आज तिला शाळेतसुद्धा पाठवलं नाही. ती तर तयारच होती पण तिला पाठवलं नाही आम्ही. आत्ता प्रांजू आणि स्वप्नील तिला दवाखान्यात घेऊन गेले आहेत. मला पण बरं नाही आहे 2-3 दिवसापासून, म्हणून मी व्हिडिओ पण टाकत नाही आहो. रुहीच्या आजोबाला पण बरं नाही, त्यांना पण लॅट्रिनचा प्रॉब्लेम झालेला आहे. माझी तर तब्येतच ठीक नाही आहे. असं वाटते की विनाकारण मी ऑपरेशन केलं. ऑपरेशन झालं त्यापासून काही ना काही दुखतच राहते. फ्रेश म्हणून वाटतच नाही. सुस्त वाटते. झोपूनच राहावंसं वाटते. कामं पण हातपाय मधल्या रूममध्ये पण थोडंफार चाललं तर पाय दुखतात. काय करावं समजतच नाही आहे. औषधी चालूच आहे. किती औषधी पण किती खाणार आता. आणि प्रांजूचे ब्लाऊज पण टाकले होते शिवायला, ते पण तिकडनंच आणणार आहे. कारण ते लांब आहे, देत पण नाही लवकर. शिवायला टाकले तर पुष्कळ दिवसाचे टाकलेले आहेत. आज गेलेली आहे प्रांजू स्वप्नीलसोबत ब्लाऊज आणायला. 3-4 ब्लाऊज आहे. माझं एक ब्लाऊज आहे. खेळणं ठेवून देणं, आता अभ्यास करणं. हा, जे बाबा आले, बाबाने खाऊ आणलं. बाबाने मला काय माहित. बघ ॲपल दाखव. तेल आणलं का माझं? आता त्या गोळ्या काय पाहिजे झालं ना, तर बसल्याने आराम पडला ना. गोळी खाल्ली तरी आराम नाही पडला. हो, थँक्यू. तेल बोलावलं इंदुलेखा. रुईसाठी ॲपल आणले बाबांनी. अजून काय आणलं? डबा देऊन दे मम्मीजवळ, घासायला जा. ते पावडर, इलेक्ट्रॉल पावडर देऊन दे. ते तेलाचा डब्बा ठेवून दे. ते तेलाचा डब्बा देऊन दे. तिनं पाहिजेच ठेवलं. ॲपल काढून घे. हां, ॲपल खाते का आता तू? खाऊन घे एखादं. घे ना, खाणं धुवून देते ना. खाणं का? जा मग ठेवून दे फ्रीजमध्ये. उद्या खाशील. हे घे, चल घे. घे ना लवकर. राहू दे मग, मी खाऊन घेते. जा ठेवून दे. सकाळी खाशील ना. चला, आता इंदुलेखा तेल आणलेलं, खूप दिवसाचं संपलं होतं माझं तेल. जा मग ॲपल ठेवून दे. ठेवून दे, दोन्ही ॲपल ठेवून दे फ्रीजमध्ये. उद्या खाशील. जा बाळा.